नमस्कार मित्रांनो, आज आपण थोडं हेल्थबद्दल माहिती घेऊया. मी डॉक्टर क्षीरसागर. आपल्या शरीराला फाउंडेशनची गरज असते, कारण आपलं शरीर अनेक पेशांवर तयार झालेलं आहे, बरोबर आहे. आणि दिवसभर आपण जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं जर बघितलं दिनचर्या प्रत्येकाची फास्ट आहे आताच्या काळामध्ये. त्यासाठी बॉडीला आपल्याला अत्यावश्यक घटक पाहिजे. ते कोणते पाहिजे आणि कोणते मिळत नाही. आणि बाजारामध्ये जेव्हा आपण भाजीपाला वगैरे आणतो, फळ कोणतेही पदार्थ आपण घरी आणून खायचा प्रयत्न करतो, त्याच्यामधून आपल्याला एनर्जी आणि व्हिटॅमिन्स भेटण्याची आपण अपेक्षा करतो. पण आता बाजारामध्ये आपल्याला तसं काही ऑर्गॅनिक भेटत नाही, किंवा आपण म्हणतो की एकदम म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंच केमिकल नसणारे पदार्थ किंवा फूड सप्लायमेंटमधले आपल्याला कुठलंच काही भेटत नाही. त्यासाठी आपल्या जे बॉडीला रिक्वायरमेंट आहे की फाउंडेशन्स कोणते आपल्यामध्ये विटामिन, मल्टीविटामिन आणि मल्टीमिनरल्स हे मेन आपल्यासाठी 11 मिनरल्स, 13 विटॅमिन्स हे अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओमेगा 3-6, कारण आपल्या जे बॉडीमध्ये ओमेगाची कमतरता भासू नये म्हणून, कारण आपलं हृदय हे फ्रेश राहण्यासाठी काम करतं. आणि आपल्याला एक्स्ट्रा जर फॅट असेल आपल्या शरीरात, एक्स्ट्रा म्हणजे बॅड, गुड फॅट आणि बॅड फॅट दोन्हीचं आपण संतुलन ठेवण्यासाठी ओमेगा 3 घेतली पाहिजे. कारण आपल्या प्रत्येक बारीक आपल्या ज्या व्हॅन आहेत आपल्या हृदयाकडे जाणाऱ्या, त्या क्लिअर ठेवण्यासाठी आपल्याला अत्यावश्यक या ओमेगा 3 ची आवश्यकता असते. त्याच्यानंतर आपण B12 विटॅमिन B12 म्हणजे 12 विटॅमिन सी, असे कमीत कमी 12 आयरन आपल्याला प्रत्येक म्हणजे शरीरामध्ये आपल्या वीट वाढणे, त्याच्यासाठी पण तोंड येणे, त्वचेसाठी, केसासाठी, ह्या सगळ्या गोष्टी विटॅमिन B12 या परिपूर्ण आहार. आपण म्हणतो हे औषध नाही, आपल्याला आता औषधं घेणं हे आता आपल्या शरीराला हानिकारच आहे. औषध प्रत्येक वेळेस घेणं हे हानिकारक असते. जेव्हा आपल्याला आवश्यकता असते तेव्हा घेतलेलं हे वेगळी गोष्ट. पण आपल्याला आता होऊ नये म्हणून आजार झाल्यावर घेण्यापेक्षा होऊ नये म्हणून घेतलेलं फूड सप्लायमेंट हे आपल्याला हेल्दी बनवतं. हे झालं हे 3 टॅबलेट फॉर्ममध्ये. आणि महत्वाचा पार्ट आहे प्रोटीन. प्रोटीन हे का बरं घ्यायचं? आपल्या जे बॉडी असते, आपल्या प्रत्येक व्यक्तीला जे वेट असते, आपलं वजन, त्या वजनाच्या बराबरीने आपल्याला 1 किलोला 1 ग्रॅम प्रोटीन घ्यायला पाहिजे. तर दिवसातून आपल्याला जर आपलं 50 किलोच्या वर वजन असेल तर 50 ग्रॅमच्या वर आपल्याला रोज प्रोटीनची आवश्यकता असते. तरी आपण 30-40 ग्राम आपण 2 वेळा जरी खाल्लं तर आपण 30-40 ग्राम आपण आपल्या बॉडीला प्रोटीन देऊ शकतो. कारण बाजारात जर बघितलं तर आपण तेवढं प्रोटीन आपल्याला भेटत नाही, कोणत्याही फूडमधून भेटत नाही आणि व्हेजिटेबलमधून भेटत नाही. कारण पचायला तितकं सोपं नसतं बाहेरचं. त्याच्यासाठी हे अत्यावश्यक घटक आहे. तसं आज आपण माहिती काय घेतली की फाउंडेशन, आपल्या बॉडीला कोणत्या प्रोडक्टची फाउंडेशनची गरज आहे हे प्रत्येकाने घेतली पाहिजे.